तुम्ही केरला स्टोरी 2 पाहिलायत का? कारण उल्हासनगरातील घडलेली ही घटना थेट त्या चित्रपटालाही मागे टाकणारी असल्याचा दावा केला जातोय. नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही पाहताय ट्रस्ट कुकाब्रो. उल्हासनगरमधील एका तरुणीच्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरून गेलाय. विजय वर्मा म्हणून ओळख सांगणाऱ्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लग्नही केलं. पण लग्नानंतर समोर आलेलं सत्य तिच्यासाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरलं, असा दावा या पीडित महिलेने केलाय. महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने आपली खरी ओळख लपवत तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. लग्नानंतर तिला बिहारला नेण्यात आलं आणि तिथून सुरू झाला कथित छळाचा काळ. पीडितेचा आरोप आहे की तिच्यावर बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली, गोमांस खाण्यासाठी दबाव टाकण्यात आला, विरोध केला तर मारहाण करण्यात आली. हे सगळं एखाद्या चित्रपटात घडतंय असं जरी वाटत असलं तरी हे सर्व खऱ्या आयुष्यात तिने भोगलंय, असा धक्कादायक दावा तिने केलाय. इतकंच नाही तर पतीच्या कुटुंबियांकडून विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप तिने केलाय. या दाम्पत्याला 3 मुलं असून पतीने दुसरं लग्न केल्यानंतर तिला घराबाहेर काढण्याचाही दावा करण्यात आलाय. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून प्रेमाच्या नावाखाली फसवणूक किती दिवस, असा सवाल आता जोर धरू लागलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.